हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण लवकरच आपल्या या स्टोरीचे भाग कंप्लीट करणार आहोत. चला तर मग स्टोरीकडे पळूयात. आधी तर तो रिक्षावाला नकार देतो, पण मायरा त्याला जास्त पैसे देते. तसा तो तयार होतो. मायरा त्याच्या कारच्या मागे येते. त्या बॉडीगार्डला कळणार नाही अशा प्रकारे ती रिक्षा त्यांच्या मागे घ्यायला सांगते. धीरजची कार शिवांशीच्या कॉलेजच्या जरा मागेच होती. शिवांशी कॉलेजच्या बाहेर येते आणि त्याची कार बघून लगेच त्याच्या कारजवळ जाते. शिवांशी जशी कारचा डोअर ओपन करते, धीरज तिच्या हाताला धरून तिला कारमध्ये ओढतो. अहो, शिवांशी डोळे मोठे करतच बोलते, माझ्याकडे असं बघून नकोस, मला काही फरक पडणार नाही. धीरज तिला मिठीत घेत बोलतो, अवघड आहे, आता निघूया का, उशीर होतोय. शिवांशी त्याच्या मिठीतून बाहेर येत म्हणते, तुला माझ्याजवळ अजिबात थांबावंसं नाही वाटत का? धीरज गाल फुगवतच बोलतो, असं काही नाहीये, पण उशीर होतोय, आपल्याला घरी निघायला नको का? रात्री हव्या तितका वेळ मिठीत घे, पण आत्ता निघूयात. शिवांशी त्याची समजूत काढतच म्हणते, ते तर करणारच आहे, सांगायची गरज काय, तुला रात्री सांगतो बरोबर मी. धीरज कार चालू करत म्हणतो आणि त्याच्या बोलण्यावर शिवांशी कुतकन हसते. इकडे त्यांच्यापासून थोड्या अंतरावर असलेली मायरा हे सगळं बघत असते आणि बघून तिच्या हाताच्या मुठी आवळतात. तिला त्यांच्या बोलण्याचा नीट आवाज येत नसतो, पण जवळीक हसणं खिदळणं ती पाहते. धीरज, मी तुला सोडणार नाही, तू मला डिच करत आहेस मला. ती रागाने कारजवळ जाते. तो गुरुमध्येच येऊन तिला अडवतो, ए यू, बाजूला हो इथून. मायरा गुरुला रागाने बोलते, अजिबात नाही, माझ्या बॉसपासून मॅडमपासून लांब राहा, नाहीतर काय हाल होतील ते तुला कळणार सुद्धा नाही. गुरु तिला बोट दाखवत धमकी देतो, तू मला धमकी देतोस? धीरजला सांगितलं ना मी, तर तो तुला जॉबवरून काढून टाकेल, कळलं? मायरा गुरुला म्हणते, तुला अजून काही कळलं नाही का गं? तुझ्या डोक्यात काही शिल्लक आहे का? धीरज सरांनी तुला केव्हाच सोडले, शेवटचं भेटला तेव्हाच तुझा विचार करणं सोडलंय त्यांनी. तू फक्त त्यांचा फायदा घेत होतीस हे त्यांना कळलंय. त्यांच्या आणि मॅडमच्या लाईफमध्ये येण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस, नाहीतर याद रख. गुरु आवाजात जरब आणून बोलतो. त्यावर मायरा घाबरून रिक्षात बसते आणि घराकडे निघते. धीरज, तू हे खूप चुकीचं केलंय, तुला याचा पश्चाताप होणारच आहे. मायरा तिच्या रूममध्ये सगळं सामान इकडं तिकडं करत असते. तिला आता प्रचंड धीरजचा राग आलेला असतो. धीरज, तुला अजून माहीत नाहीये की ही मायरा कोण आहे. आतापर्यंत तू माझं प्रेम पाहिलंस, आता माझा राग बघ. मायरा सोफ्यावर बसून ड्रिंक घेत हातात सिगरेट धरून धूर सोडत धीरजच्या फोटोकडे बघत बोलते, हॅलो, त्याने मला धोका दिलाय, मला तुझी मदत हवी आहे, लवकर भेट, माझ्याकडे सगळा प्लॅन रेडी आहे, भेटल्यावर सांगते, बाय. मायरा फोन कट करते. मायरा फक्त एवढंच बोलते. रात्री डिनर झाल्यावर सगळे हॉलमध्ये गप्पा करत बसलेले असतात. कधी नव्हे तर ते आज धीरज सुद्धा त्यांच्याबरोबर असतो. तो आपल्या शिवांशीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो. समोर सगळे बसलेले. धीरज तिला नजरेने रूममध्ये येण्यासाठी खुणावत असतो आणि शिवांशी नकार देत असते. यांचे नजरेचे खेळ सगळे पाहत असतात. भाई, मी म्हणते उद्या शॉपिंगला जाऊ, मग मूवीला, कसं वाटतंय? प्रिया विचारते, पण धीरजचं लक्ष वेगळ्याच ठिकाणी असतं. जाऊया. रिया पण त्याच्या होला हो करत विचारते. बाई, दोघी एकदम ओरडतात. तसं दोघं हरवलेले भानावर येतात. काय बोलत होतात? धीरज चेहरा नॉर्मल करतच म्हणतो, भाई, वहिनीकडे नंतर लक्ष दे, आधी आमचं ऐक.
रिया म्हणते. तसं सगळे गालातल्या गालात हसू लागतात. मी आले किचनमधून सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन. शिवांशी बोलून लगेचच किचनमध्ये जाते. बिचारीला लाज वाटत असते आणि धीरजला रागही येतो. तुम्ही दोघी खूप बोलता असं वाटत नाही का? धीरज हळू आवाजात दोघींकडे बघतो आणि बोलतो. नाही अजिबात, आम्हाला तर असं काही वाटत नाही आहे. दोघी खांदे उडवतच बोलतात. तसं धीरज डोळे मोठे करून बघतो. बाई, उद्या आपण शॉपिंगला जाऊ मॉलला, मग तिथून मूव्ही बघायला. खूप दिवस झाले गेलो नाहीत. रिया त्याला मस्का मारत म्हणते. हो, नो, अजिबात नाही. मी कुठेही घेऊन जाणार नाही. धीरज ठामपणे बोलतो. का? दोघी एकसाथ बोलतात. एक्झाम्स जवळ आले आहेत, तर स्टडीवर फोकस असू द्यात. धीरज, भाई, एक्झाम्सला अजून 1 मंथ बाकी आहे आणि आमचा स्टडी झाला आहे. सो जाऊया ना प्लीज प्लीज. दोघी त्याला मस्का मारतच बोलतात. तोपर्यंत शिवांशी आणि रमा सगळ्यांसाठीच आईस्क्रीम घेऊन येतात. रोहितला घेऊन जा, मला खूप कामं आहेत, बाऊल घेत बोलतो. धीरज, ओके, मग आम्ही बहिणीला पण घेऊन जाणार आमच्याबरोबर. प्रिया शिवांशीकडे बघतच बोलतात. तशी शिवांशी गोंधळते. हो, तू नको येऊस, आम्ही जातो आमचं. बहिणी, तू येणार ना आमच्याबरोबर? रिया पण तिच्या होला हो करत असते. आणि त्यानंतर शिवांशीने त्यांचे बोलणे ऐकले असते, त्यामुळे ती सुद्धा मुद्दाम त्यांना हो बोलते. तसा इकडे आपला धीरज मात्र तिच्याकडे बघू लागतो, पण ती दुर्लक्ष करते. धीरज आईस्क्रीम संपवून लगेच रूममध्ये जातो. बाकीचे पण हळूहळू जातात. धीरज रूममध्ये इकडून तिकडे फिरत शिवांशीची वाट बघत असतो, पण ती थोडा वेळ टाळाटाळ करते रूममध्ये जायला. खूप वेळ झाल्यावरही शिवांशी खालीच असते. नंतर शेवटी ती रूममध्ये जाण्यासाठी स्टेप्स चढवू लागते. तेव्हा तिला दिसते की तिच्या रूमची लाईट बंद आहे. हे झोपले असणार, मी पण गुपचूप जाऊन झोपते, म्हणजे हे मला काही बोलणार नाहीत. शिवांशी मनात विचार करत हळूच डोअरजवळ येते. हलकासा ओपन करून आत बघते. तिला धीरजची काहीच हालचाल जाणवत नाही. तशीच ती एक एक पाऊल टाकत आत येते आणि हळूच डोअर लावून घेते. ती बेडवर एक नजर टाकत फ्रेश होण्यासाठी जाते. फ्रेश होऊन आल्यावर ती बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन त्याला पाठ करून झोपते. पण जशी ती झोपते तसा धीरज तिच्या पोटावर हात ठेवून तिला मागे ओढतो आणि तिचे डोळेच मोठे होतात. किती किती पळणार माझ्यापासून? शेवटी तुला माझ्या जवळचं तर यायचं आहे ना? धीरज तिच्या कानाच्या पाळीवरून ओठ फिरवत बोलतो. तशी ती शहारते. अहो. शिवांशी कसाबसा त्याला आवाज देते तसा तो तिला स्वतःकडे वळवतो आणि तिच्यावर येतो. ती घाबरून डोळेच बंद करून घेते. तो तिला बघण्यास गुंग होतो. शिवांशी हळूच एक डोळा उघडून त्याला बघते तर तो तिलाच बघत असतो. बेबी, ओपन युअर आईज. तशी ती शहारून डोळे बंद करते. धीरज तिच्या चेहऱ्यावरून फुंकर मारतो आणि त्यानंतर शिवांशी, डोळे उघड नाही तर मी किस करेन, तो पण वाईल्ड. धीरज तिच्या चेहऱ्यावरून नजर न हटवता बोलतो. तरी ती मानेने नकार देते. जशी तुझी मर्जी, धीरज बोलतो आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून आता इथे किस करायला सुरुवात करतो. शिवांशी पण त्याच्या खांद्यावर असलेले हात घट्ट करते आणि हळूहळू ती सुद्धा त्याला साथ देऊ लागते. धीरजचा केस आता वाईल्ड होत चालला होता. शिवांशीला त्याला सांभाळणं आता अवघड होत चाललं होतं. त्याचे हात जे आहेत तिच्या पूर्ण शरीरावरून फिरत होते. शिवांशीने तर त्याला साथ देणं सोडलं होतं. तिचे श्वास फुलले होते. तिने त्याच्या छातीवर थोडासा जोरात दाब दिला. तसा त्याने तिला सोडलं आणि तिच्या बाजूला झोपला. ती त्याच्या
छातीवर डोके ठेवून जोरजोरात श्वास घेत होती. तो सुद्धा स्वतःचे श्वास नॉर्मल करत तिच्या केसात हात फिरवत होता. तुला कारमध्येच सांगितलं होतं ना मी, घरी गेल्यावर सोडणार नाही. तेव्हा सुटली पण आता. धीरज तिच्याकडे बघत श्वास घेत बोलत होता आणि त्याच्या बोलण्याने ती अजून त्याच्या उघड्या छातीत हात चेहरा लपवते. तिच्या अशा करण्याने त्याचा मात्र तोल जाऊ लागतो. आणि त्यानंतर शिवांशी, तू जर अशीच करत राहिलीस तर मी मात्र स्वतःचा कंट्रोल सोडून देईन. धीरज तिला अजूनच मिठीत घेत बोलतो. तशी शिवांशी लगेच त्याच्यापासून थोडी बाजूला होते. पण धीरज तिला मिठीत घेत रिलॅक्स व्हायला सांगतो. आणि त्यानंतर डोंट वरी, तुझ्या मर्जीच्या पुढे नाही जाणार मी. धीरज तिच्या केसांवर किस करत बोलतो. तशी शिवांशी अस्वस्थ होत त्याच्या छातीवर हात टाकून त्याच्या मिठीतच जाते. आणि त्यानंतर मात्र मला तुमचा खूप राग आला आहे, ती त्याच्या छातीवर हलका फुलकासा मारत बोलते. शिवांशी इथे त्याच्यावरती चिडलेली आहे का? तो तिचा हात पकडून त्या हातावर किस करत विचारतो. त्यानंतर खाली, तुमच्यामुळे सगळे कसे बघत होते, कसे एकटक बघत होता तुम्ही, तुम्हाला काही वाटते का? शिवांशी लटक्या रागातच बोलते. त्यात काय वाटायचे, नवरा बायको आहोत आपण आणि या सगळ्यामध्ये काही चुकीचे नाही, कळले? धीरज म्हणतो. म्हणे काही चुकीचं नाही. तुम्हाला काय झालंय, मला सगळ्यांना उत्तर द्यायला लागते आहे, शिवांशी म्हणते. तुला कोणी उत्तर द्यायला सांगितलं आहे? त्यांना माहीत आहे आपल्याबद्दल, मग त्यात काय? नाही सांगितलं तर? धीरज, तुम्हाला तर सगळं सोपं वाटतं, जा बाबा, शिवांशी इथे धीरजला म्हणते. कुठे जाऊ? धीरज बोलतो. कुठे पण जा, मला नका सांगू. शिवांशी, बघ, मी एकदा गेलो तर परत येणार नाही हा, करत तिच्या डोळ्यात बघत बोलतो धीरज. काही काय बोलत आहात? मी सिरियसली नाही बोलत आहे. शिवांशी त्याच्याकडे घाबरून बघते आणि थोडी रागात बोलते. बरं ते सोड, मला सांग, मला सोडून तू त्यांच्याबरोबर मॉलमध्ये जाणार आहेस? धीरज शिवांशीला विचारतो. हो, मग तुम्हाला वेळ नाही आहे त्यांच्यासाठी? मग मला काढावा लागेल ना. शिवांशी, त्यांच्याबरोबर जायचं म्हटलं की नको वाटतंय, ते खूप डोकं खातात, म्हणून नको बोललो मी. मी काय बोलतो, त्यांचं त्यांना जाऊ देत, आपण आपलं जाऊ दोघं. धीरज, अजिबात नाही, तुम्हाला वेळ लागला आहे. आपण दोघे गेलो तर त्या दोघी सगळं घर डोक्यावर घेतील आणि परत तुमच्या खिशाला कात्री लागेल, कळलं ना? शिवांशी, त्या दोघी असताना माझे अवघड आहे, धीरज स्वतः म्हणतो. ऐका ना, उद्या तुम्ही पण या ना आमच्याबरोबर, थोडं शॉपिंग करूयात, फिरूयात आणि मग मूवी बघू. शिवांशी, नको, मी नाही येणार. धीरज दोघांच्या अंगावर ब्लँकेट घेतच बोलतो. त्यानंतर, अहो, असं का करत आहात? मूवी बघताना तर आपण दोघे बाजूलाच असणार ना, शिवांशी बोलते. तसं तो तिला बघू लागतो. आणि त्यानंतर, हां, ही आयडिया ठीक आहे, धीरज बोलतो. तिला अजून जवळ ओढत बोलतो. त्यानंतर, मग येणार ना उद्या? शिवांशी पुन्हा धीरजला विचारते. बघू, मीटिंग्स इम्पॉर्टंट नसल्या तर ये, धीरज म्हणतो. तर बरं, गुड नाईट, शिवांशी म्हणते. गुड नाईट आणि डोळे झाकतो. धीरज तिच्या कपाळावर किस करतच आता इथे ऑफिसमध्ये त्याचे काम करत बसलेला असतो. तेवढे आता गुरु केबिनमध्ये येतो. बॉस, तुम्ही मला बोलावलं? गुरु, हो, धीरज लॅपटॉपवरची नजर हटवताच बोलतो. आणि त्यानंतर, काही प्रॉब्लेम झाला आहे का? गुरु, काल तुला मायरा भेटायला आली होती ना, धीरज बोलतो. आणि त्यानंतर हे ऐकून गुरु शॉक होतो. त्याला वाटते बॉसने त्यांना बघितलं नसेल. पण येस बॉस, गुरु म्हणतो. तर ती का आली होती तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये काय बोलणं झालं, सगळं मला ऐकायचं आहे. धीरज लॅपटॉपवरून नजर हटवत
त्याच्या डोळ्यात बघत बोलतो. त्याची ती नजर पाहून गुरु घाबरतो आणि सुरुवातीपासून सगळं सांगायला सुरुवात करतो. आणि त्याचनंतर धीरजला ती ऑफिसमध्ये आलेली माहीत नसते. त्याने तिला कॉलेजमधून निघताना गुरुबरोबर बोलताना पाहिलेलं असतं. बॉस, ती तुमच्यात परत येण्याचा प्रयत्न करत होती म्हणून मी बोललो, दुसरं काही नाही आहे. गुरु स्वतःची बाजू मांडतो. ठीक आहे, मला तिच्याबरोबर या विषयावर बोलायचं आहे. उद्या बोलतो मी तिच्याबरोबर. धीरज काहीतरी विचार करतच म्हणाला. आणि त्याचनंतर ठीक आहे बॉस, गुरु इव्हिनिंगच्या माझ्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर, धीरज म्हणतो. आणि त्यानंतर ओके बॉस, गुरु बोलून निघून जातो. बोल, का बोलवलं आहेस मला, मायराचा भाऊ निखिल म्हणतो. त्यानंतर त्याने मला चीट केलंय, तो आता त्याच्या बायकोबरोबर आहे. मायरा रागात एक शब्द बोलत असते. त्यानंतर मी तुला आधीच सांगितलं होतं, काही करून त्याच्याबरोबर लग्न कर, नाही तर तो तुला सोडून देईल. पण नाही, तुला त्याच्यावर खूप विश्वास होता. निखिल, मी बोलले त्याला खूप वेळा आपण लग्न करू, पण त्याने नाही ऐकलं माझं. मायरा, मग आता काय? त्याने तुला सोडलं म्हणजे आता आपल्याला त्याच्याकडून 1 रुपयासुद्धा मिळणार नाही का, टेन्शनमध्ये येत निखिल बोलतो. नाही भेटणार, तो नाही देणार, मायरा डोक्याला हात लावत बोलते. त्यानंतर तरी तुला सांगितलं होतं, जा त्याला भेट त्याच्याशी त्या दिवशी. नंतर तू त्याला भेटायला तरी गेलीस का? किती महिने झाले आणि मी बोललो की तो बिझी आहे म्हणून तुला भेटायला वेळ नाही आहे. निखिल तिच्यावर चिडतच बोलतो. तर मला थोडी माहीत होतं, याच्या आधीसुद्धा असं झालं होतं, मायरा म्हणते. पण आता वेगळं आहे ना, त्याच्या आयुष्यात त्याची बायको आली आहे आणि यू नो व्हॉट, ती तुझ्यापेक्षा लाख गुणा सुंदर दिसते. त्यामुळे तो असल्या ब्युटीला सोडून तुझ्याकडे का येईल आता? तुझ्यावरून त्याचे मन भरले आहे, कळलं? निखिल त्या मायराला म्हणतो. निखिल, जस्ट शट अप, कुणीच नाही माझ्यापेक्षा सुंदर या जगात, मायरा रागातच त्याची कॉलर पकडत म्हणते. पण मग का गेला तो तुला सोडून? दुसरं कोणतं कारण आहे का, सांग ना. निखिल, नाही असंच, पण त्याला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही आहे. तो गेला तर मला पैसे कोण देणार? माझ्या गरजा कोण भागवणार? माझं पार्टी, पब, लक्झरी लाईफ सगळं डिस्ट्रॉय होईल. मायरा वेड्याप्रमाणे बडबडत बोलते. अगं ए बाई, तुझ्या त्या धीरजच्या पैशावर माझीसुद्धा लाईफ ऐशोआरामात चालू आहे. आता जर त्याने हे सगळं देणं बंद केलं तर रस्त्यावर येऊ आपण. निखिल, नाही मी बोलले, धीरज बरोबर काही करून त्याला जाऊन देणार नाही. आणि जरी तो तिच्या मागे गेला तरी मी त्याला माझ्याकडे घेऊन येणार. मायरा काहीतरी विचार करतच बोलते. त्यावेळी तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी शिजत आहे. काय करणार आहेस तू नक्की? तो निखिल मायराला विचारतो. निखिल तिच्याकडे बघत बोलतो. धीरजच्या कमजोरी मला माहीत आहेत. त्याच्या जवळच्या व्यक्तीला त्रास दिला तर त्याला त्रास होतो, पण त्याच्या जवळच्या व्यक्तीला त्रास देण्यासारखी काही कारणं नाहीत आणि मुळात ते मला त्यांच्यासमोर सुद्धा उभं करणार नाहीत. मग माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणं तर लांबची गोष्ट आहे, पण त्यांच्या घरातील एक व्यक्ती आहे जी माझ्यावर विश्वास ठेवेल, मायरा म्हणते. मला जी व्यक्ती वाटते तीच तुला पण वाटते का? निखिल म्हणतो. हो, तीच आहे ती, आणि त्या व्यक्तीमुळेच माझा धीरज मला परत भेटणार, मायरा, आणि आपल्याला आपली लक्झरी लाईफसुद्धा मिळणार. हां, निखिल हसतच बोलतो. तशी मायरासुद्धा हसते. पण तुला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. सेक्युरिटी असणार, त्यात ती धीरजची सगळ्यात जवळची आहे. रिस्क घेतोय खरं, पण परत प्रॉब्लेममध्ये पडलो नाही पाहिजे म्हणजेच झालं.
तो धीरज सोडायचा नाही आपल्याला. निखिल टेन्शनमध्ये बोलतो. त्याला सांगणारच कोण आहे? त्याला कळणारच नाही की हे कोणी केलंय. आणि जेव्हा कळेल तेव्हा तर मी त्याची बायको झाली असेल, मायरा म्हणते. जेवढ्या विश्वासाने हा प्लॅन आखला आहे तेवढ्याच विश्वासाने सक्सेसफुल पण झाला पाहिजे. नाहीतर आपले हाल काय होईल कोण जाणे, आवाजात बोलतो. निखिल स्वतःशी घाबरत हळूच, काही बोललास का तू? मायरा, नाही, मी कुठे काय बोललो? काही नाही. तू कर तुझा आनंद साजरा, निखिल म्हणतो. आजचा भाग इथेच संपतो. तर आता ही नक्की मायरा काय करणार आहे? सर्वात जवळच्या व्यक्तीला म्हणजे कोणाला त्रास देईल हे तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळेल.